वाढत जातात तितकी आपल्या श्वासाची फ्रिक्वेन्सी वाढत जाते आणि जितकी त्याची फ्रिक्वेन्सी वाढत जाते तितका तो उथळ उथळ होत जातो, म्हणजे ज्याला शॅलो ब्रीदिंग म्हणतात. आणि मग आपल्या फुफ्फुसांची संपूर्ण क्षमता न वापरता बहुतेक वेळेला आपण वरच्या फक्त 20 किंवा 30% किंवा कधी कधी त्याहूनही कमी फुफ्फुसांची क्षमता आपण वापरायला लागतो. आणि यानं होतं काय, तर यानं आपल्या रक्तातली सॅच्युरेटेड ऑक्सिजनची जी पातळी आहे, ज्याला SpO2 म्हणतात, ती खाली खाली जात राहते. आणि मग SpO2 ची पातळी खाली गेली की आपण अजून अँशियस होतो आणि मग आपला श्वास अजून शॅलो होतो. तर ही एक विशियस सायकल आहे आणि ती रक्ताच्या, आपल्या ऑर्गन्सच्या आणि एकूणच शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. तर हे टाळायचं असेल तर आपण जास्तीत जास्त वेळेला संपूर्ण फुफ्फुसं भरून श्वास घ्यायची सवय लावून घेतली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपला श्वास कसा चालू आहे हे आपण सातत्यानं तपासून बघितलं पाहिजे. म्हणजे त्या बाईंनी परत परत त्या मुलाकडे बघत राहिलं पाहिजे. त्यामुळं गरज आहे ती फक्त आपण आपल्या श्वासाकडे बघायला सुरुवात करायची आणि एकदा ते केलं की पुढचं बहुतेक सगळं ऑटोमॅटिक होत जाणार आहे. आता सूर्यनमस्कार करताना आपण एका आसनातून दुसऱ्या आसनामध्ये जाताना एका ठराविक पद्धतीने श्वास घ्यायचा आहे, एका ठराविक पद्धतीने श्वास सोडायचा आहे. एका ठराविक लयीमध्ये आपला श्वास चालू होणार आहे. आपला डायफ्रॅम ओपन होतोय, क्लोज होतोय, यावर आपलं सगळं लक्ष केंद्रित असणार आहे की त्यानं आपलं विचारचक्र थांबत जाणार आहे, हळूहळू होत जाणार आहे. प्रत्येक आसनामध्ये गेल्यावर त्या आसनाचं नाव, सूर्याचं नाव, चक्राचं नाव, त्या चक्राचा रंग हे आपण म्हणणार आहोत. त्यात आपल्या वर्किंग मेमरीचे हे 4ही रजिस्टर्स वापरले जाणार आहेत. त्यानं आपले विचारचक्र थांबणार आहे. पण या सगळ्या भानगडीमध्ये एक आपला श्वास सोडला तर इतर कशाचा विचार करायला आपल्याला सवडच नाही. त्यामुळं आपलं मन देखील त्या मागच्या बाकावर बसलेल्या मुलासारखं त्याचे सगळे चाळे थांबवून आपल्याकडे शांतपणे बघत बसणार आहे. आणि आपल्या शरीराला हव्या त्या पोझिशनमध्ये बरोबर तोलून धरण्यासाठी जी काय आपल्याला प्राणशक्ती लागणार आहे ती प्राणशक्ती ते आपल्याला पुरवत राहणार आहे. तर डेलिबरेटली, अगदी डेलिबरेटली आपल्याला आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायला लावून आपलं विचारचक्र थांबवणं आणि नंतर नवे विचार येऊ न देणं, हा सूर्यनमस्काराचा एक अतिशय महत्त्वाचा फायदा आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. या संदर्भामध्ये मला तुम्हाला अजून एक मुद्दा सांगायचा आहे, ती म्हणजे आपल्या विचारांची किंमत. आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कशाचा ना कशाचा अखंड विचार करत असतो. त्या विचाराची नेमकी किती किंमत आपण मोजतो याचा तुम्ही कधी विचार केलाय का? प्रत्येक विचाराच्या प्रज्वलनासाठी आपण शरीरात घेतलेला अतिशय बहुमूल्य असा ऑक्सिजन त्या विचारावरती विनाकारण खर्च करत असतो. आणि त्या एका विचारानं मग अनेक विचार जन्माला येतात आणि मग त्या विचारांवरती पण आपण नवा ऑक्सिजन खर्च करायला लागतो. त्यामुळं विचार ही एक अतिशय खर्चिक प्रक्रिया आहे. त्याचे शरीरावर दुष्परिणाम होणार आहे ते वेगळंच, पण नुसती त्यांची वापरलेल्या ऑक्सिजनची किंमत जरी आपण लक्षात घेतली तरी देखील आपल्याला हे किती खर्चिक प्रकरण आहे याची कल्पना येऊ शकेल. असं बघा, ऑक्सिजनच्या एका नळकांड्याला $50 लागतात. तर आपल्याला एका दिवसभरासाठी साधारणपणे ऑक्सिजनची तासाला एक प्रमाणे 24 नळकांडे लागतील. म्हणजे आपण असा विचार करा, आपण दिवसाला 24 नळकांडे ऑक्सिजन घेतोय आत्ताही, तर एका दिवसात पुरेल एवढ्या ऑक्सिजनची किंमत झाली आपली $1200, म्हणजे साधारण 90,000 ते 1,00,000 रुपये. म्हणजे आता तुम्ही विचार करा की तो ऑक्सिजन किती महाग आहे. एक दिवसाला 1,00,000 रुपये. आणि आता तुमच्या हे लक्षात घेऊ द्या की थॉट इज फॉर द वेल्दी आणि ब्रेथ इज फॉर द हेल्दी. त्यामुळं आपल्याला ब्रेथकडे लक्ष द्यायचं आहे आणि थॉट कमी कमी करायचं आहे. या संदर्भामध्ये परत एकदा विवेकानंदांचं एक वाक्य मला सांगावं असं वाटतं की ते म्हणतात की इफ यू आर पीसफुल युअर ब्रेथ इज गोईंग पीसफुली, इट इज रिदमिक. इफ द ब्रेथ इज रिदमिक यू मस्ट बी पीसफुल. किती सोपं वाक्य आहे. तुमचा श्वास बघा आणि तुमचं मन काय करतं हे तुम्हाला कळणार आहे. तर सूर्यनमस्कार करत असताना आपण एका अत्यंत निश्चित अशा तालामध्ये श्वास घेणार आहोत. आपले उजवे डावं फुफ्फुस भरभरून आपण श्वास घेणार आहोत.
फुफ्फुसं वारंवार पूर्णपणे रिकामी करणार आहोत. त्यामुळे एका बाजूला विचार कमी कमी होत जाणार आहेत आणि एका बाजूला आपलं ऑक्सिजनचं कन्झम्पशन त्यामुळे कमी कमी होत जाणार आहे, म्हणजे विचारांसाठी खर्च होणार. आणि त्याच्या जोडीला आपण फुफ्फुसं भरभरून श्वास घेतल्यानं आपला ऑक्सिजनचा इंटेक वाढत जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीर, मन आणि शक्ती या संचलनामध्ये आपल्या श्वासाची भूमिका ही सगळ्या सैन्याला एका तालामध्ये पावलं टाकायला लावणाऱ्या एखाद्या सैनिकी बँडसारखी असणार आहे. आणि मग त्या संचलनाची रंगीत तालीम म्हणून आपण रोजच्या रोज सूर्यनमस्कार करत राहणार आहोत. तर हा झाला पहिला भाग. याच्यात मुख्यत्वे आपण मन आणि विचार यांचा अभ्यास केला. मनाची एन्ट्रॉपी ही कमी करण्यामध्ये श्वासाची कशी मदत होईल, तशी आपल्याला सूर्यनमस्कार करण्याच्या स्थळाची आणि सूर्यनमस्कार करण्याच्या वेळेची देखील मदत होणार आहे. तेव्हा आपण थोडासा सूर्यनमस्कार करायचं स्थळ आणि त्याची वेळ किंवा काळ यांचा देखील थोडासा विचार करूया.